नमस्कार, मी श्रद्धा शरद लाड। आज माझ्या ज्येष्ठ बंधू श्री रमेश यांच्या सेवानिवृत्तीच्या समारंभाकरिता उपस्थित असलेल्या निकटवर्तीयांचे व मित्रपरिवारांचे मी मनोभावे स्वागत करत आहे। या समारंभाच्या निमित्ताने मी माझे मनोगत व्यक्त करीत आहे। माझा भाऊ आज 31/5/2022 रोजी महानगरपालिका येथे 32 वर्ष एवढी दीर्घ सेवा पूर्ण करून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाला। माझ्यापेक्षा वयाने व नात्याने मोठा असलेल्या अशा भावाला मला कायम आधार वाटत आला आहे। आम्हा 4 बहिणींचा तो एकुलता एक भाऊ, पण कायम आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो। आमचा तो भक्कम आधार आहे। अशा माझ्या प्रेमळ व गुणी भावाला सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य आनंदी, सुखी, समाधानाचे, भरभराटीचे, आरोग्यदायी जावो। त्याच्या नोकरीमुळे तसेच इतर जबाबदाऱ्यामुळे त्याच्या मनात राहून गेलेल्या इच्छा पूर्णत्व येवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून मी माझे मनोगत पूर्ण करीत आहे। नमस्कार, मी सुनीता कृष्णा पाष्टे, रमेश मोरेची मोठी बहीण। नमस्कार, मी मिनल मंगेश जाधव। प्रथम मी माझ्या आईला साष्टांग नमस्कार करत आहे। आई चुलती यांना मी दोघींनाही माझे साष्टांग नमस्कार करत आहे। तसेच माझ्या मोठे बंधू रमेश मोरे वहिनी यांनाही माझा नमस्कार आहे। आज मी त्यांचे रिटायर झाले आहे त्याच्याबद्दल जी पार्टी ठेवली आहे त्याच्याबद्दल त्यांनी जे काही प्रत्येक बहिणीला सहकार्य केले आहे त्याच्याबद्दल मी 2 शब्द बोलणार आहे। माझ्या कठीण परिस्थितीमध्ये माझ्या भावाने मला खूप काही मदत केली, तसेच वहिनीनी माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिली। त्यामुळे त्या दोघांचे माझ्यावर खूप खूप आभारी आहे मी त्यांची। आणि तसंच त्यांनी मला कठीण परिस्थितीतून मी आज जी काही शून्यातून जे विश्व निर्माण केलं आहे ते त्यांच्या सहकार्यामुळेच केलं आहे। माझी मुलं शिक्षणासाठी मी काही वर्ष खेडेगावामध्ये होती, तिथून नंतर त्यांनी मला मला राहायला घर नव्हतं, त्यावेळेस त्यांनी मला त्याचं स्वतःचं घर दिलं। तिथे मी जवळजवळ 10-12 वर्ष राहिली। तिथून मी माझ्या मुलांचं शिक्षण पूर्ण केले। आज माझी दोन्ही मुलं चांगली जॉब करत आहेत। हे सगळे काही मी आज केलं आहे ते त्यांच्या आशीर्वादामुळेच केलेलं आहे। एवढं बोलून मी माझे भाषण संपवते। नमस्कार, इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत। मी इथे माझा मामा श्री रमेश नामदेव मोरे यांच्या आज लग्नाचा 27वा वाढदिवस आहे। तसेच आज त्यांच्या रिटायरमेंटची इथे रिटायरमेंट पार्टी अरेंज केलेली आहे। आज त्यांनी 32 वर्ष बॉम्बे म्युन्सिपॅलिटीमध्ये सर्व्हिस दिलेली आहे। माझ्या मामाबद्दल कितीही कौतुक केलं तरी कमीच आहे। त्यांनी भरपूर सगळ्यांना नेहमीच मदत केलेली आहे आणि सतत सगळ्यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत। माझे मामा मामी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात आणि सगळ्यांना सहकार्य करतात। आज त्यांच्या या सहकार्यामुळे आम्ही खरंच खूप पुढे गेलेलो आहोत आणि त्यांच्या पुढच्या जे रिटायरमेंट लाईफ आहे ते त्यांनी खूप एन्जॉय करावं आणि त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाबद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा। आणि त्यांची ही जी संसाराची 27 वर्ष त्यांनी पूर्ण केलेली आहे त्याच्याबद्दल खूप खूप शुभेच्छा त्यांना। धन्यवाद। नमस्कार, मी तन्वी नितीन मोरे। आज जे उत्सव मूर्ती आहे त्यांची मी भाची। आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत। आज आपण इथे जमलोत कशासाठी तर 2 महत्त्वाचे कार्यक्रम, एक म्हणजे मामाची रिटायरमेंट पार्टी आणि दुसरी म्हणजे माझ्या मामा मामीचा लग्नाचा 27वा वाढदिवस। आज आम्हाला खूप अभिमान आहे की ही 2 माणसं आज आमच्या आयुष्यात आहेत, म्हणून आम्ही खूप पुढे पण चाललो आहे आणि सतत त्यांचा पाठिंबा आम्हाला मिळतो। मी माझ्या आयुष्यातली एकच गोष्ट सांगेन, प्रत्येक मुलीच्या आयुष्यात फक्त एक कन्यादान असतं। माझ्या नशिबी मात्र 2 कन्यादान आले, एक तर मामा मामींनी केलं, एक आईवडिलांनी केलं। खूप खूप आम्हाला आनंद आहे की आज आमच्या मामाने एवढा आयुष्याच्या एक नवी वाटचाल चालू करतोय आणि जो मागचा टप्पा गाठला तो त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केला आहे। ह्या दोघांमुळे आम्ही सतत पुढे चालत राहिलो। त्यांनी मला इवन माझ्या सर्व फॅमिलीला, माझे बहीण भावंड झाले, आईवडिलांना खूप जास्त प्रोत्साहन दिले आणि नेहमी सतत पाठीशी उभे राहिले। आज माझे वडील जाऊन कमीत कमी 2.5 वर्ष झाली असतील, कधीच मला पप्पांची कमी नाही लागली, कारण का मामा मामी नेहमी आईवडिलांप्रमाणे माझ्यासोबत माझ्या पाठीशी नेहमी असतात। इवन राहुल आणि रोहन दोघेही मामाची मुलं खूप सतत पाठिंबा देत असतात आणि कधी एक आवाज मारला, एक फोन केला तरी दोघेही हजर।
कधी कमी नाही भासत त्यांची. आज मला माझा सख्खा भाऊ मनीष आणि मनीषसोबत हे दोन्ही मला सख्खेच वाटतात. कधी असं वाटत नाही की मामी भावंड आहेत की इतर काही. बस अजून काही बोलून मला ते असं सगळ्याची फ्रिक्वेन्सी किंवा जी इंटेन्सिटी आहे ती कमी नाही करायची. थँक्यू व्हेरी मच. आणि या दोघांनी लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मामालाही सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. बड़ी सॉलिड मस्ती चाहिए. हेलो
छे. एकदम जोरदार डान्स झाला पाहिजे मंडळी या सर्व डान्स परफॉर्मन्स केलेल्या सर्व मुलींसाठी. जन्म 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 साथ चलना यूं ही, कसम तुम्हें कसम माँ के मिलना यही. एक जान है भले दो बदन हो जुदा, मेरी हो के हमेशा ही रहना, कभी ना कहना अलविदा. मेरी सुबह हो तुम्ही और तुम्ही शाम हो, तुम दर्द हो तुम ही आराम हो. मेरी दुआओं से आती है बस ये सदा, मेरी हो के हमेशा ही रहना, कभी ना कहना अलविदा. आहा फूलों में खुशबू है, इस दिल में एक तू है, जन्मों के साथ. माझे मित्र रमेश भाऊ माझे घरी मी साहेब असलो तर आज ते सेवानिवृत्त झालेले आहे. आजपासून ते माझे मित्र झालेले आहेत. पहिले पण मित्रच होते. मित्रांनो, तुम्हाला माहिती नसेल, सर्व बंधू भगिनींना मला नमस्कार करतो. महापालिकेमध्ये रमेश भाऊ माझ्याबरोबर आम्ही गाठे माधवी समजा आम्ही कर्ण समजलो. अर्जुन आणि हे अर्जुन आहे आणि हे कर्ण आहे. सारखी गाडी चालायचं काम हे करत होते. सर्व मार्गदर्शन हेच मला करायचे. सर्व साईट वगैरे माहीत, रस्ते माहीत. जवळपास किती वर्ष आम्ही काम केलं असेल असं वाटतं आपल्याला. आपल्याला अंदाज काय वाटते किती वर्षे माझ्याबरोबर असतील?
नाही नाही, जवळपास आला तुम्ही. जवळपास 7.5 ते 8 वर्ष वरिष्ठ पदावर एकंदर वर एवढे अधिकारी एवढ्या पदावर राहतच नाही. त्यामुळं मला यांची रमेश भाऊंची 7.5-8 वर्षे लाभली सलग. आणि आता गाडी बदलली असेल पण सारखी तेच. त्यामुळं कधी तक्रार नाही. पूर्ण ह्याच्यामध्ये पावसाळा असो, कधी ॲक्सिडेंट असो, कधी गाडी कधी बंद पडली असेल सुद्धा, असे प्रसंग सुद्धा आले. परंतु गाडी एकदम शांत स्वभावाला हसत, कधी टेन्शन नाही, काही नाही, असं असत्य अतिशय छानपणे माझ्यासाठी मला ते म्हणजे भाऊच होते अशी सेवा त्यांनी लाभली. कधी तक्रार करायची लागली नाही. आणि अतिशय आम्ही रात्री 10 पर्यंत मला बसायला लागायचं पेपर काढायला आणि कधी तक्रार नाही. मला साहेब उशीर होते घरी जायला, कधीच बोलले नाही, तेव्हाच हे झालं नाही. त्यामुळे त्या आपल्या सर्वांच्या वतीनं, माझ्या वतीनं, रमेश भाऊंना, सर्व कुटुंबियांना पुढील आयुष्य त्यांना आता तुमच्या ताब्यात दिलेलं आहे. निवृत्तीनंतर काय जे काही एन्जॉय करायचं असेल, पुढे फिरायचं राहिलं असेल ते फिरून घ्यावं, धार्मिक स्थळांना भेटी द्या आणि काही करायचं असेल ते. आणि दोघं वयंता मुलांना पण त्याने चांगलं हे केलेलं आहे. आणि तुम्ही चांगलं करिअर करावं, धाडसानं करावं असं आम्ही शुभेच्छा देतो. खास करून आवर्जून मला 15 दिवस अगोदरच निरोप देऊन साहेब आपल्याला सहकुटुंब यावं म्हणून सांगितलं. तर विशेष म्हणजे येत आम्ही एका रात्रीचं कुठे येणार म्हणली, म्हणून दिवस आज आले असते. माझ्या सदिच्छा व्यक्त केल्या त्यांनी. दोघांच्या वतीने आम्ही परत एकदा शुभेच्छा देतो. कधी कधी वाईट पण वाटतं, अंत पण वाटते की आपल्या जवळपास 8 वर्षे काम, 7-8 वर्षे काम करून अतिशय निर्मळपणे ते रिटायर होत आहेत. त्यामुळे सर्वांच्या वतीने मी शुभेच्छा देतो. परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य लावो, अतिशय चांगला आरोग्य जावो, आनंदमय प्रवास होवो. आणि आता आपण सर्वांनी शांतपणे ऐकलं त्याबद्दल मी सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे. मला बोलवलं तुम्ही या कार्याला शेवटच्या निरोप देण्यासाठी, त्याबद्दल मी मोठ्या कुटुंबियांचं सर्वांचा आभारी आहे, वहिनींचा पण आभारी आहे. आणि सर्वांना शुभेच्छा देतो. आई कुठे आहे? नमस्कार आहे. सर्वांना सगळ्यांना शुभेच्छा करतो आणि इथेच थांबतो. सर्वांना परत एकदा धन्यवाद. धन्यवाद. साहेबांचं बोलणं ऐकून मला फक्त एक शायरी आठवली आहे, फक्त तुम्ही मला दाद द्यायची आहे. ओके. जो लोग पाणी से नहाते हैं, हाँ बरोबर एकानेच केलेलं आहे, बाकीच्याने पण केलं तर बरोबर आहे. जो लोग पानी से नहाते हैं, आजी वाह तो कीजिए. हाँ, जो लोग पानी से नहाते हैं वो लिबास बदलते, लिबास म्हणजे कपडे. जो लोग पानी से नहाते हैं वो लिबास बदलते हैं, और जो लोग पसीने से नहाते हैं वो इतिहास बदलते हैं. एकदा रमेश सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे इथे. ओके. आणि याच्यानंतर पुढील कार्यक्रम जो आहे तो आपण स्टार्ट करू. जे पण डान्स परफॉर्मन्स करणार होते त्यांनी प्लीज रेडी राहायचं आहे. त्यानंतर एक छानसा स्पीच पण आपल्यासाठी रेडी केलेला आहे सरांसाठी. Yellow,
मी वेदांत मोरे. मी तुम्हाला आज सगळ्यांना माझ्या खाऊवाले बाबांबद्दल काही सांगणार आहे. पहिले तर मी त्यांना खाऊवाले बाबा का बोलतो हे सांगतो. ते नेहमी आमच्यासाठी काही ना काहीतरी कुठून ना कुठून तरी खाऊ घेऊन येणार म्हणजे येणारच. ते जेव्हा बाहेर जातील परत येताना नक्की खाऊ येणार. बाहेर गेल्यावरती मी आणि वेद तर आम्ही तयारीतच बसतो की हां आता आम्हाला खाऊ येणारच आहे. त्यांचा हा गुण त्यांच्या मुलांमध्ये आम्हाला बघायला मिळतो कधी कधी. त्यांचा एक गुण मला खूप आवडतो, तो म्हणजे ते कधी मुलांमध्ये भेदभाव नाही करत. म्हणजे त्यांना जसे अभिदादा आणि राहुल दादा आहेत तसे त्यांना आम्ही सगळे आहोत, म्हणून ते मला खूप आवडतात. आणि जर कोणी मला विचारलं की असा कोणता गुण आहे जो मला त्यांच्याकडून घ्यावासा वाटेल, तो म्हणजे माणसं जोडणं. त्यांनी नवीन माणसं फक्त जोडलीच नाही, त्यांनी जुनी माणसं जपली सुद्धा, जे फार गरजेचं आहे आताच्या काळात. आणि त्यामुळे त्यांचा हा गुण मला माझ्या अंगी असं वाटतं, कारण ही कला माझ्यात नाहीच आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी ते दमलेल्या बाबाची गाणं ऐकलंय? हा तेच, ते ज्याच्यामध्ये बाबा खूप दमलेला असतो. हे बाबा कधीच जमत नाहीत. संध्याकाळी 8 वाजता आली तरी ते सकाळची तरतरी तशीच आम्हाला जाणवते एकदम. आणि आमचं काही चुकलं असेल तर बाबा आम्हाला खूप ओरडतात, खूप. आणि त्यांच्या ओरडण्यामधला प्रेमळ भाव आम्हाला नक्की कळतो. त्यांना राग आला की ते लगेच निवळतंय, कारण त्यांना फक्त आम्हाला समजवायचं असतं. आम्हाला दुखवणं हा त्यांचा हेतू नसतो. आम्हाला ते ओरडणं स्वाभाविकच आहे, कारण आम्ही कामच तसे करतो, एवढे मस्ती तर करतो आम्ही. आणि ते जितकं प्रेम आम्हाला करतात ना ते खूप जास्त आहे. त्यांच्या इतकंच प्रेम आम्हाला आई सुद्धा करते, माझी मोठी आई. बाबांच्या घरी बहुधा जाण्याचं कारण म्हणजे माझी मोठी आई आणि माझी बिस्किटवाली आई. कुठे गेली बिस्किटवाली आई? हां, बिस्किटवाली आई. बिस्किटवाली आई म्हणजे बाबांची आई. ते कुठेही कार्यक्रमात आम्ही भेटलो की नक्की म्हणणार की कधीतरी घरी येऊन जा. घरी गेल्यावरती असं कधीच नाही झालं की त्यांनी मला रिकाम्या पोटी माझ्या घरी पाठवलंय. नेहमी काही ना काहीतरी खाऊन नक्की पाठवणार. म्हणून बाबा रिटायर झाले, पण आई तर कधी रिटायर होत नसते, मग तिच्याबद्दल कधी बोलणार, म्हणून आज थोडंसं बोललो. आणि रिटायर झाल्यानंतर सगळे लोक हेच म्हणतात की वेळ स्वतःच्या आनंदासाठी घालवा, कुटुंबाच्या आनंदासाठी घालवा. काही लोक असं म्हणतात की रिटायर झाल्यावर वेळ लवकर निघून जातो, पण तुम्ही टेन्शन नका घेऊ बाबा, तुमच्या मुठीतला वेळ आम्ही जपून ठेवू तुमच्यासाठी. तुमच्याबद्दल किती बोलू तितकं कमीच आहे. हो, धन्यवाद. मी थोडं सर्वांना ओळखण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकदम खूप छान स्पीच दिलेला आहे वेदांतने, त्यासाठी एकदा जोरदार मंडळी टाळ्या झाल्या पाहिजे. बाकी आपण गेम शो जो आहे तो स्टार्ट करूया. अजून पुढील कार्यक्रम जो आहे तो पण बाकी आहे सर्वांसाठी. पण सध्या आपण गेम स्टार्ट करण्याच्या अगोदर इथे मला फक्त बघायचं आहे तुमच्यापैकी किती जण आहेत जे सरांवरती प्रेम करतात. किती जण आहात? अच्छा, 1 2 3 4 5 6 7. व्हेरी गुड, इतकेच जण. व्हेरी गुड. मला सरांनी सांगितलं होतं जे माझ्यावरती खरं प्रेम करतात ते मंडळी स्वतःच्या जागेवरती उभे राहतील. आता बघूया किती जण प्रेम करतात. वा, इतकेच करतात का? व्हेरी गुड, थँक्यू सो मच. खाली बसून जा. ओके, त्यामुळे इथे किती लहान मुलं आहेत जे ऑनलाईन ऑफलाईन स्कूलमध्ये जातात, ज्यांना चॉकलेट्सचा भंडार पाहिजे. त्या सर्व लहान मुलांनी माझ्याकडे यायचे लवकरात लवकर आणि माझ्याकडे येऊन चॉकलेट्स घेऊन जायचे. लवकर जितके पण लहान मुलं आहेत सर्वांनी पटकन. बेटा इकडे मेकल आहे. या लहान आहेत का? अरे वा, आता जल्दी. व्हेरी गुड. ओके बेटा, बायको आली सोबत? हाय, नाही ना? मग चला लवकर. वेळ या. हां, घेऊन ये. अजून कोणी 3-4 जण असतील त्यांना पण घेऊन ये. मीठा होता. व्हेरी गुड मेरे बच्चा, अच्छा भी होता है लेकिन होता कैसे है? मीठा. डेअरी मिल्क चॉकलेट कशी असते? मीठी असते ना, गोड असते ना. जर का तुम्हाला मीठा फल पाहिजे तर इथे मीठी डीजे दादा आहेत. डीजे समीर, त्यांना हाय करायचं. हाय करा, हाय. व्हेरी गुड. डीजे दादा खूप जागा. डीजे दादा काय करणार? चांगली गाणी प्ले करणार. जसे गाणे चालू होईल तुम्हाला करायचंय जम्प. काय करायचंय? येतं उड्या मारता?
दाखवा मला, शो मी 1 जंप 2 जंप 3 जंप 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 जंप। वेरी गुड, सारे बंदर यहाँ पे आ चुके हैं, तमाशा भी शुरू हो जाएगा। तर बच्चासाठी सिंपल सा गेम आहे, जसे म्युझिक चालू होईल तुम्ही जंप 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 करायचं, जसे म्युझिक इथे स्टॉप होणार आहे, बंद होणार आहे, त्यावेळी मी कोणत्याही एका प्राण्याचं नाव घेईन, त्याच्या ऍक्शन मध्ये तुम्हाला बनायचंय स्टॅच्यू। काय बनायचंय? ओके, स्टॅच्यू माहिती आहे ना, बोलतो स्टॅच्यू, बोलतो, व्हेरी गुड। स्टॅच्यू नाव सांगतो नाही ना, व्हेरी गुड। मग एक ट्रायल राऊंड घेऊया, टायगर कसा असतो त्याच्या ऍक्शन मध्ये तुम्हाला स्टॅच्यू बनायचंय। व्हेरी गुड, असंच तुम्हाला काय बनायचं, स्टॅच्यू बनायचं। ओके, जे पण चांगले स्टॅच्यू बनतील त्यांना जास्तीत जास्त इथे प्राइस किंवा चॉकलेट्स मिळेल। ओके, गेम स्टार्ट करूया। 1 2 3 अँड म्युझिक प्लीज। व्हेरी गुड, बाय जंप जंप जंप। ओके, सर्वात पहिली ऍक्शन आहे ऍक्शन मंकी अँड स्टॅच्यू। ऍक्शन मंकी, व्हेरी गुड, माझ्याकडे बघू नका, हुशार आहेत। ओके, तर मग इथे बसलेले मंडळी तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो, हे सर्व लहान मुलं जे आहेत ते मी माझ्या घरून नाही आणलेले, तुम्हीच घेऊन आलेले, तर तुम्हीच ठरवायचं कोणी केली सर्वात क्यूट वाली मंकी ऍक्शन। कुठे विमान, कुठे विमान? बेटा हे सर्व तुला बंदर बोलत आहेत, मंकी बोलत आहेत, चालेल? मला चॉकलेट दे, मला काही बोललं तरी चालेल। एकदा काय नाव होतं? विमान। विमानसाठी जोरदार क्लॅप करायचं आहे। सेकंड आहे म्युझिक टाकत आता, जंप जंप जंप। व्हेरी गुड, थँक्यू। ओके, सेकंड आहे तुम्हाला बनायचं स्नेक, साप बनायचं, पटकन पटकन पटकन, बघा 2 बंद, सर्वात छान। कोणी पण बाबाजी का ठुल्लू करणार नाही हा। व्हेरी गुड, स्नेक बनायचं, पटकन पटकन पटकन। वा वा बेटा, उभी तर राहा, उभी राहा। ज्यांनी नक्की ना पार्ट 1 पार्ट 2 पाहिलेलं आहे तुम्ही इकडे बघू शकता, साक्षात श्रीदेवी जी आलेले करते। बेटा नाव काय? घाबरू नको बेटा, व्हेरी गुड। अद्विकासाठी जोरदार क्लॅप करा। 1 2 अँड लास्ट राऊंड आहे, पाहूया 1 2 3 ही जागे म्युझिक प्लीज। जंप जंप जंप, ओके, लास्ट एंड बेस्ट ऍक्शन लायन अँड स्टॅच्यू। बाप रे बाप, मला तर कोणाचीच भीती वाटलेली नाही, पण मला इथे एक लिटल सिंगम भेटलेला आहे। बेटा इकडे तरी, नाव काय दादा तुझं? बघितलं, म्हणून मी बोललेलं लिटल सिंगम भेटलेला आहे। काय नाव होतं पण? आयन की आन? आयनसाठी जोरदार क्लॅप करायचा। बाकी बच्चापाटी थोडेसे खाली या, खाली। जरी समजा तुमच्यासोबत इथे कोणीच आलेले नसेल तरी इथे काही छान छान चेहरे बसलेले आहेत, संपूर्ण मेकअपचा पैसा वसूल करायचा आहे। करायचं काय, यांच्याकडे काही अशा वस्तू आहेत ज्या फक्त मला माहित आहेत। मी ज्या पण वस्तूचं नाव घेईन तुम्ही कोणाकडे पण जा आणि त्या वस्तू घ्या आणि माझ्याकडे या। ओके, जी पण मुलगा किंवा मुलगी पटकन पटकन वस्तू आणणार आहे त्यांनाच फक्त इथे प्राइस भेटणार आहे। गेम समजला सर्वांना? पक्का? स्टार्ट करूया, मग बघूया कोण सर्वात जास्त फटाफट वस्तू आणतात। बसलेली मंडळी तुम्ही काय करायचं, तुमचं पर्स पॉकेट जे काही असेल ते तुम्ही ओपन करून ठेवा। कोणताही मुलगा किंवा मुलगी तुमच्या जवळ येतील पटकन त्यांना ती वस्तू द्या। ओके, पण त्या अगोदर तुम्हाला डान्स येतो बच्चा पाटी? डान्स आता नाही, व्हेरी गुड, डान्स करा, मग मी सांगेन काय आणायचं आहे। म्युझिक टाका, अरे खाली या, खाली। ओके, चालेल। ओके, मला रिटायरमेंट सोहळा कमी वाटत आहे, किटी पार्टी जास्त वाटत आहे, कारण की इकडे महिला मंडळ जो आहे तो जास्तीत जास्त आलेला आहे। तर या सर्व लेडीज ज्या आहेत बच्चा पार्टी, या सर्व लेडीज ज्या आहेत ही वस्तू त्यांच्या लिप्स साठी यूज करतात। कोणती वस्तू असेल? पोटांसाठी काय यूज करतात? हा, लिपस्टिक। जे काय असेल लिपस्टिक, पटकन जायचं, पटकन घेऊन यायचे, पळा पळा पळा, जा कोणाकडे पण जा, लिपस्टिक घेऊन या, पटकन पटकन पटकन। पाया कोण कोण घेऊन येतं सर्वात फास्ट?
ओके थँक्यू. ओके तर मग इथे लॅक्मेचा सेल लागलेला आहे. कोणतीही घेऊन जा फक्त 20 रुपयामध्ये. सर्वात चांगली कोणती आहे भाऊ इथे? बेटा कोणी दिली? याचं काय स्पीकर वाढवूनच आणलेलं काय? ओके बेटा तुला कोणी दिली? मम्मीने दिली. तुला बेटा भेटली? नाही भेटली तुला? पण छोटू भेटली? हाय भेटले ना तुला? व्हेरी गुड. मग तुम्ही खाली या. ओके ज्यांना ज्यांना मिळालेली आहे आणि ज्यांना भेटलेली नाही आहे त्यांनी काय करायचं? कोणाकडे पण जा, फक्त मॅट फिनिशिंग वाल्याकडे नका जाऊ. बाकी कोणाकडे पण जा आणि डार्क पप्पी तुमच्या गालावरती घेऊन यायचे. पळा लवकर जा. लवकर डार्क पप्पी घेऊन या. व्हेरी गुड. लवकर. ओके वा भाई वा. मिळाली डार्क पप्पी हवे. 1 2 बेटा भेटली बेटा? नाही भेटली. तुला भेटली? इतका क्यूट आहे तरी नाही दिली तुला? व्हेरी गुड. पण सर्वात जास्त डार्क जी आहे हे रेड टी शर्ट और रेड शर्ट. यहाँ पे आ जा. व्हेरी गुड. बेटा तुला पप्पी कोणी दिली? कुठे द्यायच्या? मम्मा कुठे? व्हेरी गुड. मम्मासाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. का ते मी सांगितलं तर डार्क पप्पी द्यायची. आमच्या मम्माने काय केलं? पूर्ण GSTचा डब्बा दिलेला. तर मम्मासाठी एकदा जोरदार टाळ्याने हे बेटा मम्माला थँक्स बोल. त्यांच्यामुळे तुला प्राईज. पॅन्ट पडू नये म्हणून काय? हा बेट ना. मग जायचंय जास्तीत जास्त मोठेवाले बेट गोळा करा आणि घेऊन या. पळा. जास्तीत जास्त बेट गोळा करा घेऊन या. बेटा अजून घेऊन ये जा. व्हेरी गुड. वा बेटा मोठ्यांचा नाही तर मोठ्यांचा. व्हेरी गुड. अजून बघा पाठीमागे तिकडे बघा. पाठीमागे पण बसलेले आहेत काही बेड. त्यांना पण घेऊन या. लवकर जा. अरे आले आणि बेडच घेऊन या. पॅन नका घेऊन या. मला वाटतं आता कोरोनाचा सेल इथे केलेला आहे. ओके थँक्यू. ओके टाइम अप झालेला आहे. बाकी बच्चापाटी इस साइड आ जाओ. ओके मला खरं सांगा तुमच्यापैकी किती जण आहेत? बच्चापाटी तुमच्यापैकी किती जण आहेत जे घरी बेल्टने मार खातात? याचं कोण हरवलं? सर्वात हा बेटा नंतर बेट आपण डायरेक्ट केसच ठोकू. ओके पण त्या अगोदर इथे खूप सारे बेल्ट माझ्याकडे जमा झालेले आहेत. बेटा पहिला बेल्ट दे इथे. नाही दे. अच्छा खूप तिजोरीत ठेव बेटा. ओके सिंपल आहे. इथे ज्यांची पॅन्ट आता ढिली आहे त्यांनी आपापल्या जागेवरती उभं राहायचं. मला फक्त बघायचं किती जणांनी बेल्ट दिले होते. हा तुम्ही बच्चापाटी ज्यांनी दिले त्यांनी इथे थांबा. बाकी मोठे मंडळी प्लीज माझ्याकडे यायचं. इथे पुढे या आणि माझ्याकडे येऊन बेल्ट घेऊन जायचंय. लवकर. हां सर या प्लीज. वेट देतो. एक सर जर आलेला आ जाऊ बेटा. ओके अजून कोणी पाठीमागे मंडळी? इकडे कोणी दिला होता? पक्का नाही? वाचले वाटतं. बेटा झाला. ओके तर सिंपल आहे. इतक्यांनीच दिला होता फक्त. अरे खूप सारे बेल्ट देत होते. ओके जर का तुमचा बेल्ट असेल आणि जर का तुम्ही इथे येत नसाल तर सिंपल मी तुमच्या समोरचे बेल्ट इथे ठेवणार आहे. तुम्ही नंतर घ्यायचे आहेत. ओके हरवला भरचूक नाही. ओके तर सिंपल आहे. सर्वांनी पाठीमागे व्हा. पटकन पाठीमागे. ओके ज्यांचा कोणाचा बेल्ट याच्यामध्ये आहे ओके तुम्ही मंडळी काय करा? तुझा आहे बेल्ट? नाही ना? मग पाठीमागे व्हा. ओके सर तुमच्या दोघांचा आहे ना? हां मग तुम्ही तिघांनी काय करायचं? पटकन याच्यातून तुमचा स्वतःचा बेल्ट शोधायचा आहे आणि पटकन तो दोन्ही हाताने घालून रेडी करायचे. ओके जे पण पटकन रेडी होणार आहे त्यांनाच प्राइज भेटणार आहे. 1 2 अँड हिट मी प्लेस. लवकर. व्हेरी गुड. स्वतःचा बेल्ट घालायचा. पटकन असं एक बाकी एक आम्हाला बेटा नाव काय तुझं? आयनसाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. मला इथे सुपरमॅन भेटलेला आहे ठाण्याचा.
ये बेटा पटकन या सर या आरामात आरामात पाठीमध्ये बसून घालू शकता. बाकी बच्चा पाठी जितकी पण आहे लवकरात लवकर पुढे यायचे. कशावरती कशावरती अशी मुलं मला खूप आवडतात. जा पटकन जास्तीत जास्त गांधीजींना गोळा करा, घेऊन या पळा पळा पळा. जास्तीत जास्त या 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 पटकन या या इकडे या लाईन बनवा. अजून 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 इकडे पण इकडे बँक उघडलेली आहे तिथे. ओके पाठीमागे बेटा लाईन बनवा लाईन. ओके बच्चा पाटील सारखी सारखी वरती नका जाऊ, खालीच थांबा. ओके सर्व प्राइस पाहिजे मग नोट वरती करा, पटकन गांधीजींना वरती करा लवकर लवकर लवकर. हा हे शॉर्टकट वाले गांधीजी कोणाचं डोकं आहे? वेळ मला वाटतं कच्चा बदाम यांच्यावरती गाणं सूट होतंय. ओके सर्वांनी गांधीजींना वरती करा पटकन. सॉरी सर. ओके लेफ्ट साईडला करा, देन राईट साईड, लेफ्ट राईट. कोणाला पाहिजे सर्वचे सर्व प्राइस हवंय मग घुमाव 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 घुमाव. ज्यांना कोणाला सर्वचे सर्व प्राइस पाहिजे त्यांनी पटकन माझ्या जेबमध्ये गांधीजींना ठेवायचे. असं काहीच करायचं नाही, काहीच करायचं नाही. एक मिनिट बापरे असं जर का मी रोज करत राहिलं तर सरांसारखं मी पण लवकर रिटायरमेंट घेणार आहे. एकदा या सर्व लहान मुलांसाठी जोरदार टाळ्या. पण इथे सर्वात जास्त कागद जे आहेत बेटा इथे नाही 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 तू तिथे सांग इथे बेटा मला दिसलंच नाही. बेटा हे सर्व कागद कोणी दिले? कुठे आहेत मम्मा? हा आता मम्माकडे बघायचं ना, आता माझ्याकडे बघ. जरी मी पावडर लावली नसेल तरी माझ्याकडे बघायचं. ओके बेटा तुला हे सर्व कागद पाहिजे की ते सर्व प्राइस पाहिजे? हा हा मम्मा काय करूया? ती बोलते कागद तुला ठेव मला प्राइस दे. नाही बोलतायत. अशा कंजूस मम्मासाठी तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि बाकी बच्चापैकी माझ्या जेबमध्ये नोट नाही टाकायचे, ज्यांच्याकडून आणलेले आहे त्यांना देऊन यायचे पटकन. आणि हे बेटा हे पकड आणि बाकी सर्व कागद देऊन ये, तर मम्मा मला घरी सोडणार नाही. म्युझिक टाकत आता. बाकी बच्चापैकी आ जाओ जंप या फिर डांस डांस. ओके बच्चापैकी सर्वांनी पटकन खाली या खाली या. हा असेच थांबा, इथेच थांबा. बस बेटा आधीच इतका काळो आहे काय काळा चष्मा घालतोय. ओके सर्वांनी नीट ऐका. इथे मला तर ही वस्तू कोणाकडेच दिसत नाहीये म्हणून तुम्हाला खूप सारी मेहनत करायची. करायचं काय पटकन जा आणि शोधून आणायचा आहे एक 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 सफेद वाला केस. पड़ा एक व्हाइट बाल लेके आओ. जाओ 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 जल्दी जल्दी जल्दी. म्युझिक करा. पावे इथे लवकरात लवकर कोण आणतंय? अरे बेटा अर्धा कच्चा अर्धा पक्का आहे. पूर्ण पूर्ण व्हाईट पाहिजे. व्हेरी गुड थँक्यू 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 बेटा इकडे. ओके मंडळी तुम्ही इकडे बघू शकता. मी सांगितलं होतं दादाला एक सफेद केस आणायचे. दादाने काय केलं पूर्णच्या पूर्ण शेती उचलून आणलेली आहे. बेटा कोणाची आहे? बापरे बाप आईसाठी जोरदार टाळ्या. मी लांबूनच गिफ्ट देतो ना तर आई मला मार मार मारते. हे बघ ना व्हेरी गुड. आणि एक बेटा तुझ्यासाठी कुठे गेला? हे पकड बेटा वाटून घे काय करायचं ते करा. बाकी बच्चापाटी या पे आ जाओ. हा या पटकन या. आता मंडळी तुम्ही ज्यांच्या पण सोबत आलेले आहात बच्चापाटी तुम्ही ज्यांच्या पण सोबत आलेले आहात त्यांच्या पटकन जायचं मांडीवरती जाऊन बसून घ्या. पटकन 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 मांडीवरती मांडीवरती बसा. बघा मांडी भेटते का? पटकन पकडा आणि बसून जा. बसले 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 सर्व. चालेल थँक्यू. ते कच्चा लिंबू आहे तिकडे ध्यान नका देऊ. ओके तर तुम्ही आता नीट ऐका. ज्यांच्या पण गोदीमध्ये किंवा मांडीची करा. रिटर्न या पटकन पटकन पटकन. फास्ट 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 या लवकर. हा मोठा होऊन मला वाटतं नाटक स्टार होणार आहे. सारखा पोहतोय स्टेज काय सोडत नाही. बेटा खांती तर ये. नाव काय बेटा तुझं? विहान. बेटा कोणाला पप्प्या दिला सर्व? कुठे आहेत यांच्या मम्मा? कुठे मम्मा? यांच्यावरती नीट लक्ष ठेवायचं. हे मोठे होऊन पक्का इम्रान हाशमी बनणार आहे कारण की तेच इतक्या फास्ट पप्प्या देऊ शकतात. एकदा याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत.
ओके बच्चा पाठी भागो, जो काम बोलाय जल्दी जल्दी करायचे, पटकन पटकन पळा पळा पळा. पुन्हा म्युझिक टाका सीन सॉन्ग. जास्तीत जास्त एक नाही चालणार, जास्तीत जास्त जास्तीत जास्त जास्तीत जास्त प्राइस भेटावं किंवा प्राइस भेटावं. तर तुम्ही मंडळी काय करायचं, इथे ज्यांना पण ओळखता, ओके, जे इथे असे बसलेले आहेत, जसं का हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे, त्या सर्वांना पटकन जायचं, जास्तीत जास्त जणांना इकडे घेऊन यायचं, तुमच्या टीम मध्ये सामील करायचं. लवकरात लवकर विजिट टाका दादा. पटकन 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 पटकन. व्हेरी गुड. इकडे इकडे पाठीमागे पण. स्टेजवरती नाही, खाली खाली खाली. खाली जागा भरपूर आहे. व्हेरी गुड. इकडे पहिली लाईन, दुसरी दुसरी. पटकन पटकन पटकन. बेबी वारू सोनेरी लाटा द्यावं माझं भरकन धरतय. तू बेबी वारू लवकर 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 यायचं, पुढे यायचं. आता हे पाठीमागे जे बसले त्यांच्यासाठी काय मागूया, घोडा मागूया की स्कोडा मागूया? आता यांना कसं बोलवायचं पुढे, मला तर काही समजा. झाला मॅडम, सत्यनारायणची पूजा झालेली आहे, पटकन या, चला महाप्रसादाला या, पटकन पटकन पटकन. सर्व लहान मोठ्यांना पण रिक्वेस्ट आहे, सर्वांनी आला तर बरं होईल, कारण की इकडे जागा भरपूर आहे. तर मग जितके जास्तीत जास्त जण याल तितकी जास्तीत जास्त इथे मजा येणार आहे. पटकन पटकन पटकन. व्हेरी गुड. याच्यासाठी कोण असं बोला, ओळखतो का ठेवली? वा वा वा. ओके, थँक्यू. ओके, तर मग आपण इथे एकाच पार्टीमध्ये आलेलो आहोत. व्हेरी गुड. इकडे या, इकडे या. हे पण आपल्याच पार्टीमध्ये आहे. व्हेरी गुड. मोठा 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 अजून मोठा. व्हेरी गुड. अजून मोठा अजून मोठा. व्हेरी गुड. पार्टी पार्टी पार्टी. थँक्यू. हां, यांना पण रिकामा जागा भरून टाका, पटकन पटकन. हां, भरल्या. व्हेरी गुड. तर मग भलेही चपाती सारखे का असेना, पण इथे सर्कल रेडी झालेला आहे. आता या सर्कल मध्ये तुम्हाला खेळायचा एक छोटूसा गेम. ओके, या छोटूशा गेमचं नाव आहे मंडळी इन आणि आउट. काय नाव आहे? व्हेरी गुड. मग ज्यावेळी मी इन बोलेन त्यावेळी तुम्ही सर्वांनी काय करायचे, आतमध्ये उडी मारायची. ज्यांना ज्यांना उडी मारता जमणार नसेल त्या मंडळी मग तू खेळूया. ओके, ज्यामुळे ना उडी मारता जमणार नसेल ते सिंपल फक्त आतमध्ये यायचं काम करायचं. ओके, हां. आणि ज्यावेळी मी आउट बोले त्यावेळी आता तुम्ही जिथे उभे आहात तिथे उलटा पाठीमागे जंप करा किंवा पाठीमागे जायचंय, इतकंच करायचंय. आता जून महिना चालू झालेला, जर भले आपल्याकडे पाऊस आला नसेल तरी इथे खूप सारा पाऊस पडलेला आहे आणि इथे साचलेला आहे तळ. ओके, आता या तळ्यामध्ये खूप सारं पाणी आहे आणि या पाण्यामध्ये तुम्ही सर्वजण मिळून उडी मारताय. ओके, तर आवाज कसा येईल? कोणी काढलं डुबुक, कोणी काढलं? यांनी की तुम्ही? साक्षात इकडे AR रहमानजीच्या बहीण आलेल्या आहेत, त्यांच्यासाठी जोरदार क्लॅप करायचा. एकदम परफेक्ट आवाज काढलेला आहे, आवाज होणार आहे डुबुक. मग ज्यावेळी मी इन बोलेन त्यावेळी तुम्ही सर्वांनी उडी मारायची आणि काय बोलायचे? डुबुक. काय बोलायचं? डुबुक. आणि ज्यावेळी मी आउट बोलेन त्यावेळी पाठीमागच्या साईडला फक्त उलटा जंप करायचा. तुम्ही मंडळी फक्त सांभाळून तिथे बसून जा. ओके, फक्त सांभाळून उडी मारा पाठीमागच्या साईडला. आणि उडी मारताना पाठीमागे पाणी नाही आहे, त्यामुळे पाठीमागे डुबुक वगैरे काही बोलायचं नाही, फक्त पाठीमागे उलटा जंप करायचा. जे पण आउटला डुबुक बोलतील त्यांना पुटुक करून तिकडे बसावं लागेल. ओके, तर मग माझ्या कोण आहे लकी मेंबर जे सर्वात पहिला आउट होणार आहे? रेडी आहे सर्व सर्व? बचत म्युझिक वगैरे काही नाही. हा, 1
गो इन. व्हेरी गुड. सर्वांचा आवाज हा एकटाच काढणार आहे. वन टू थ्री गो आउट. हा व्हेरी गुड बेटा. काहीच बोलायचं नाही. ओके वन टू थ्री गो आउट. हा 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 हा. ओके नीट ऐका मग जम्प करा नाहीतर हा देवाचा राऊंड होता म्हणून वाचले बेटा. ओके आता आउट तर आउट. ओके वन टू थ्री गो आउट. व्हेरी गुड. हे कसं लिंबू आहे याच्याकडे लक्ष नका देऊ. ओके वन टू थ्री गो इन. व्हेरी गुड. या वन टू थ्री गो इन. व्हेरी गुड. वन टू थ्री गो लास्ट बेस. वन टू थ्री गो आउट. हा 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 हा. वन टू थ्री गो आता एक तरी भेटणारच असेल मला. वन टू थ्री गो आउट. ओके वन टू थ्री गो इन. व्हेरी गुड व्हेरी गुड. आउटच्या पोझिशन मध्ये जा. सर्वांनी पाठीमागे 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 सर्वांनी पाठीमागे आउटच्या पोझिशन मध्ये जायचं आणि स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या स्वतःसाठी. व्हेरी गुड मंडळी. कारण की तुम्ही खूप वेळ झाला इथे बसून होता त्यामुळे मी हा वॉर्म राऊंड घेतलेला आहे. सर्वांची एक्सरसाइज जी आहे ती आता झालेली आहे. खरा गेम आता स्टार्ट करूया. त्या अगोदर तुम्ही मंडळी एक एक पार्टनर सिलेक्ट करा. कोणता पण एक पार्टनर असा निवडा ज्याच्यासोबत तुम्हाला जास्तीत जास्त इथे जे काही प्राइस आहे ते भेटत जाईल. ओके सर्वात पहिले ऍक्शन आहे. तुम्हाला तुमच्या पार्टनरला जादू की झप्पी द्यायची एकदम टाइट वाली. एकदम टाइट एकदम टाइट एकदम टाइट. इतकी टाइट द्या की सामने वाले की सांसें रुकनी चाहिए. पटकन पटकन पटकन. बाबा इथे सर्वात जास्त टाइट कोण देतं. व्हेरी गुड. वा भाई वा. इकडे तुम्ही बघू शकता कुंभच्या मेल्यामध्ये बिछडलेल्या बहिणा. मॅम आपलं नाव काय. अमृता आणि आपला रणवी. दोघांसाठी जोरदार क्लॅप करायचा आहे. आणि अजून एक जोडी होती इथे. बेटा नाव काय आहे. राची. आणि आपला वीणा. याचा काय तुमच्यावरती राग आहे का. नाही ना. मग इतकं टाईट हाकलेलं बाई श्वासच नाही घेणार. व्हेरी गुड. दोघांसाठी जोरदार क्लॅप करायचं. आता सेकंड राऊंड आहे. म्युझिक टाकत होता. पटकन 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 चलते जाओ. ओके सेकंड आहे तुम्हाला करायचं पाटीला पाठ. बॅक टू बॅक. पाटीला पाठ लावा. पाटीला पाठ पाटीला पाठ पाटीला पाठ. लवली लवली लवली. ओके जर का पार्टनर छोटा असेल तर खाली बसून जाईल ना. पार्टीला काहीतरी वेगळं लागेल. ओके आता काय करायचं एकमेकांचे हात एकमेकांमध्ये लॉक करायचं. लॉक किया जाए वाले आणि 5 करोड का सवाल है भाई किया. व्हेरी गुड. असेच लॉक करायचे एकमेकांमध्ये. आणि आता एक पार्टनर दूसऱ्या पार्टनरला तुसी तो लिफ्ट करा दे उठा के लेना पीठ के ऊपर. जल्दी जल्दी लवकर 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 पटकन. व्हेरी गुड. ओके थँक्यू थँक्यू थँक्यू. ये हात मुझे दे दे ठाकूर असा सीन झालेला आहे इथे. व्हेरी गुड. पण इथे सर्वात खतरनाक कोणी उचलला असेल तर ते इथे आहेत आमच्या बाहुबली मॅडम. आपलं नाव काय. आणि इकडे तुमचं बेटा आल्या. बेटा तुला काय मागू. मूग मागू झेंडू बाम मागू. बिचारीला एकदम खतरनाक उचललं होतं. आणि त्याच्यापेक्षा जास्त खतरनाक तर इकडे मॅमना उचललं होतं. यांच्यासाठी तर मूचा स्प्रेच मागवावा लागेल. दोघांसाठी जोरदार टाळ्या वाजवायचे. आणि इथे एक प्राइस प्लीज काय आहे हे पकडा. बघा मॅम मूचा स्प्रे तर नाही पण हे सध्या घ्या. ओके आता थर्ड राऊंड आहे. थर्ड राऊंड मध्ये पाहूया कोणाला मिळतं. म्युझिक आलं. म्युझिक पटकन पटकन. व्हेरी गुड.
सर्वात बाहुबली कोण आहे? तुम्हाला तुमच्या पार्टनरला सर्वात उंच उचलायचं, सर्वात उंच पाया कोण उचलतं सर्वात उंच. आज 10वी दह्याने फुटलीच पाहिजे. लवकर लवकर लवकर. वा बाई वा, व्हेरी गुड. बेटा पाठीमागे तिकडे लक्ष दे, तिकडे तिकडे. कोणी झोपलेलं तर नाही ना? पक्का ना? व्हेरी गुड. खाली उतरा. कसं वाटलं बेटा? फर्स्ट फ्लोअरला जाऊन कसं वाटलं? मस्त वाटलं, मजा आली. याच्या अगोदर कधी उचललं होतं? एक प्राइज देतो मी तुम्हाला. बाकी गेम कंटिन्यू करू. म्युझिक करा, म्युझिक करा. ओके, लास्ट वाला राऊंड आहे. याच्यासाठी तुम्हाला काय करायचं? सर्वात पहिला तर एल्बो टू एल्बो टच करायचं. पार्टनरच्या एल्बोला एल्बो टच करायचं. दोन्ही दोन्ही बहुत बहुत बहुत. कोपर कल्याण डोंबोली टच करा. पटकन पटकन पटकन. हा, गेलं गेलं गेलं. आता सेकंड आहे, तुम्हाला करायचं नी टू नी. गुडघ्याला गुडघा, गुडघ्याला गुडघा. बघा भेटा तर करा, नाही तर सोडून द्या. भेटा भेटा भेटा. ओके, आता लास्ट आणि बेस्ट तुम्हाला करायचंय टो टू टो. पायाच्या अंगठ्यानं पायाच्या अंगठी टच करायचं. पटकन पटकन पटकन. केले केले केले. व्हेरी गुड. यार सर्वात छान दिसत आहात. मला फक्त बघायचे फेविकॉल की जोडी यहाँ पे कौन सी है. जी पण जोडी लास्ट पर्यंत टिकून राहणार आहे. आता तुम्हाला करायचं काय? जशा पोझिशन मध्ये अशाच पोझिशन मध्ये थांबायचंय आणि पुढे पुढे चालत राहायचं. जशी म्युझिक चालू होईल तुम्हाला पुढे पुढे चालत राहायचं. जी जोडी लास्ट पर्यंत टिकेल त्यांना भेटेल इथे प्राइज. 1 2 3 हिट मी प्लेस. व्हेरी गुड. काय गाणं लावलं भाई. गोरा गोरा. लेट्स गो. आगे आगे. इकडे टमेटो टमी पण होत आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. बस बस बस. दोघींनी इकडे या. व्हेरी गुड. तर मग या दोघींना भेटणार आहे फेविकॉलचा डब्याची जोडी. एकदा दोघांसाठी जोरदार टाळ्या वाजवते. मला सांगा, फेविकॉल लावलं होतं की फेविकॉल लावलं होतं? एकदम दोघांनी पण सोडलेलं आहे. हे एक प्राइज. जावा जावा. असंच प्रेम सारखं राहू दे. दोघांसाठी जोरदार टाळ्या वाजवते. अजून एक प्राइज आहे. एक सेकंड. ओके, ठीक आहे मॅम, तुमच्यासाठी. मुलगी किंवा मुलगा जे कोणी असेल ते तुमच्या बाजूने एकदम चांगल्या प्रकारे खेळतील. असं कोण आहे त्यांना इकडे बोलून घ्या. हां, ये बेटा. आणि तुम्हाला सर कोण वाटतं? नाही नाही, छोटा नको, मोठा पाहिजे. हां, मोठा. हां, ये बेटा. हां, ठीक आहे, ये. ओके, चालेल. आता फक्त इथे जे मंडळी उभे आहेत आणि जे मंडळी बसलेले आहेत, तुमच्या दोघांसाठी माझ्याकडे प्रश्न आहे. पाहूया या प्रश्नाचं उत्तर पटकन कोण कोण देतात. बच्चा पार्टी, मोठा पार्टी या फिर छोटा पार्टी. मला फक्त सांगायचं, घरी समजा चुकून, सर्वांच्या घरी बोलताय, घरी समजा चुकून नवरा बायको, बायको नवरा, हस्बंड वाईफ, वाईफ हस्बंड, या दोघांमध्ये जर का चुकून भांडण झालं तर जिंकतं कोण? कोण? व्हेरी गुड. या सर्वांच्या तोंडातून उत्तर आहे बायको. बायको पाठीमागे इतका दरार आहे की आवाज फुटत नाही, पण बोलतात. व्हेरी गुड. आणि नेहमी बायको जिंकली पाहिजे, कारण की रात्री जेवण कसं भेटेल. त्यामुळे इकडे सरांसाठी खास करून इकडे एक चान्स आहे मॅमना हरवण्याचा, आणि मॅमकडे पुन्हा एकदा चान्स आहे की सरांना हरवण्याचा. तुम्हा दोघांना जर का, म्हणजे बसलेले आणि जे उभे आहेत, तुम्हा दोघांना जर का वाटत असेल की ज्या घरी विन होतात त्यांनाच इथे पण विन करायचं, तर सिंपल उठायचंय, तुम्ही पण येऊ शकता आणि आमच्या मॅमच्या साईडला येऊन उभं राहायचंय. आणि जर का तुम्हाला वाटतं यार घरी तर विन होत नाही, इथे तर विन करूया, तर सिंपल
मध्ये यायचं आणि सरांच्या साईडला येऊन उभं राहायचं. तुम्ही दोघे जणी चिटिंग पण करू शकता. तुम्ही दोघांनी यांना हेल्प करायचे. ओके, तुम्ही दोघांनी जर का तुम्हाला वाटेल की या जर का आपल्या टीममध्ये आल्या तर आपली टीम जिंकेल, त्यांना पटकन त्याच्या टीममध्ये खेचायचं आणि आपल्या टीममध्ये सामील करायचं. ओके, जास्तीत जास्त मंडळी कोणत्या टीममध्ये जातात मला फक्त तेवढंच बघायचं आहे. पाहूया इकडे टीम कोणाची सर्वात मोठी होते. जे बसलेले त्यांना पण खेचायचे, जे उभे आहेत त्यांना पण खेचा. जास्तीत जास्त मोठीवाली टीम रेडी करा, लवकरात लवकर विजय टाका. व्हेरी गुड. जे बसले त्यांना पण घ्या, जे उभे आहेत त्यांना पण घ्या. व्हेरी गुड. 1 2 3 4. मॅडमकडे इकडे मॅग्नेट लावलेलं आहे वाटतं. जल्दी जल्दी जल्दी. व्हेरी गुड. इकडे पाठीमध्ये पण आहेत काही मंडळी, त्यांना पण उचला, पटकन घेऊन घ्या. नाही नाही, असे बोलवून येणार नाही, तुम्हाला जावं लागेल आणि घेऊन यावं लागेल. सामे सामे लवकर 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 लवकर. ओके, बस झाली बस झाली. अरे हा कोणता गेम घेत आहे बाई. बस 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 बस. ओके, तर यांना तुम्ही नाही घेऊ शकत, बाकी कोणाला पण घेतलं असतं तरी चाललं असतं. अजून आहे का? हा, व्हेरी गुड. चांगली बसली. त्यामुळे एक नारी सब पे भारी, यहाँ पे देखो कितनी सारी नारी. त्यामुळे या संपूर्ण टीमचं नाव आहे आणि या टीमचे कॅप्टन आहेत सध्या तरी मॅम आणि या. ओके, तुम्ही दोघांनी या सर्वांना सांभाळायचे. तर मग या संपूर्ण टीम, सर्वात मोठी टीम इकडे आहे, त्यामुळे या संपूर्ण टीम मध्ये एक पण मुलगा नाही आहे का? असं तुम्ही भेदभाव करा. 2 मुलगे तरी तुम्ही इथून कोणा पण घ्या. नाही यांचे नाही. हा चालेल, बस बस बस. पहिले हात हातात येईल. एक सेकंड. ओके, हा या सर इकडे या. व्हेरी गुड. झालं. मला पण मारतील. ओके, चालेल. हा सोडा. हा बहीण, घनघोर युद्ध इथं चालू आहे. ठीक आहे. एक सेकंड. हा, एक सेकंड. अरे आता इथे दादी आल्यात म्हटलं ही टीम तर जिंकणार. तर मग पुष्पा वर्सेस बाहुबली दोघांमध्ये होणार काय आहे, कॉम्पिटिशन होणार आहे. फर्स्ट राऊंडला तुम्हाला भेटणार आहे तिथे 10 पॉईंट, सेकंडला भेटतील तुम्हाला 20 पॉईंट, थर्डला भेटणार आहे तुम्हाला 50 पॉईंट्स, लास्टला भेटणार आहे तुम्हाला 100 पॉईंट्स. तर मग मला सांगा मंडळी, टीम पुष्पा की टीम बाहुबली, कोणती टीम असेल जिला जास्तीत जास्त पॉईंट्स मिळतील? बाहुबलीचा जोश जो आहे तो 7व्या आसमानला टच झालेला आहे. पण पाहूया इथे कोणती टीम जास्तीत जास्त पॉईंट्स घेऊन जाते. करायचं काय ते नीट ऐकून घ्या. इथे आपले मॅम आणि या आहेत कॅप्टन, इकडे सर आणि हा दादा आहे कॅप्टन. मग तुम्ही दोघांनी करायचं काय, या दोघांना सर्वांनी मिळून या दोघांना सेंटर मध्ये ठेवायचंय आणि साईडने त्यांच्या सर्कल बनवायचे. लवकरात लवकर पाहूया कोणती टीम लवकरात लवकर सर्कल बनवते. ओके, तर मग इथे बाहुबली टीम, हा कोणता चायनाचा अंडा आहे का? मी सांगितलं होतं परफेक्ट सर्कल बनवायचा आहे कॅप्टनला सेंटर मध्ये ठेवून, आणि तो बनवलेला आहे टीम पुष्पाने. व्हेरी गुड. आता असं बोलू नका जागा नाही. इथे खूप सारी जागा होती, तुम्ही नीट यूज केलेलं नाही. एक काम करा, सर्वांनी या साईडला या. बाहुबली टीम आ जाओ भाई या साईड. ओके प्लीज. अभी एक एस
नाव काय आहे त्यांचं? काय नाव आहे? मग रमेशचा लास्टचा अल्फाबेट बघा कोणता आहे? मग सांगत बसायचं ना, पटकन तो बनवायचा, पटकन बनवा. पण इकडे जर का तुम्ही नीट लक्ष दिलं तर इकडचा जो एच आहे तो परफेक्ट वाला आहे आणि इकडे कोणता आहे तो? कोणत्या कंपनीचा आहे तो? व्हेरी गुड. जर मग पॉइंट्स गेले. सॉरी पुष्पा टीम, तुम्ही काय करायचं? थंब वरती करा पटकन आणि त्यांना दाखवायचं आणि जोरात बोलायचं. व्हेरी गुड. ओके बाहुबली टीम टेन्शन नॉट, तुम्ही बोलायचं पिक्चर अभी. व्हेरी गुड. तर मग पाहूया 20 पॉइंट्स कोणाला मिळतात. बाहुबली टीम तुमच्या टीम मध्ये कोण आहे हाईट वाईज छोटा? ओके थँक्यू सो मच. तर मग ओके तर मग इकडे काय साखरेला का मुंगे लागलेले सर्व. बाहुबली टीम खाली या, पटका 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 खाली या. ओके हां मॅम तुम्ही इथे या, कुठेतरी ऍडजस्ट होऊन जा मध्ये. व्हेरी गुड. तरी वा मी बोललो तर लाईन लावायची आहे, इकडे ट्रॅफिक जाम करून ठेवलेला आहे. ओके पटका पटका पटका. ओके तर मग इथे आहे परफेक्ट वाली लाईन, पण त्या अगोदर एक काम करूया, बच्चू पार्टी मी कॅन्सल करेन. हे पकडा मॅम बोलून आणि एक तुम्ही पकडा. ओके आता ज्या लास्टला आहेत तुम्ही काय करा, या सरांच्या बरोबरीने येऊन उभे राहा. हा हे जे आता पाठीमागे सर उभे आहेत, कुठे आहेत सर? ओके 1 2 and hit them the way. जल्दी 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 बाकी तो फास्ट. एक टेबल रेडी करायचं प्लीज. याच्यानंतर केक कटिंग सर्टिफिकेट स्टार्ट करण्यात येणार आहे. बसा मॅम, बसा बसा बसा. कुठे? थँक्यू सो मच मॅम. आपलं नाव काय होतं? भारती मॅमसाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आणि मंडळी आता तुम्ही बाहुबली मंडळी तुमचा थंब वरती करून यांचा व्हेरी गुड. तर मग आता तुम्ही मंडळी तुमचे दोन्ही टीम मेंबर्स लवकरात लवकर छोटो वाला सर्कल बनवा. लवकरात लवकर छोटा सर्कल छोटा सर्कल छोटा सर्कल बनवा बनवा बनवा. इकडे 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 बनवा इकडे बनवा. ओके 3 2 1 and thank you. ओके तर मग टीम बाहुबली छोटा सर्कल बोललो. आता इकडे पुष्पामधून कोण येतील? हा या. मोबाईल फोन जे काही असेल ते पटकन घ्या. तू येणार आहे? हा आणि इकडे तुम्ही ना. आता तुम्ही दोघांनी करायचं का ते नीट लक्षात घ्या. तुमच्या टीम मेंबरचा कोणाचाच सेल्फी काढायचा नाही. तुम्हाला इकडे यायचं, जे खाली इकडे बसलेले जे गेम मध्ये नाही आहेत तुम्ही कोणाकडे पण जा, सेल्फी काढा. 1 2 and hit them in place. 30 सेकंड आहे. जास्तीत जास्त सेल्फी, जास्तीत जास्त जास्तीत जास्त. Very good. जय जय बजरंगबली, तोड़ दे दुश्मन की नई. सेल्फी आता 10 सेकंड बाकी आहे. दुश्मन की नई. जय जय बजरंगबली, तोड़ दे 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 दुश्मन की नई. वेळ यार, चल बेटा सेल्फी लेने रे, खत्म हो गया टाइम, आ जाओ. ओके या दोघांनी पण या आणि सरांकडे काय झालं? व्हेरी गुड. म्हणजे बाहुबली टीम कडून होता ना तुम्ही? व्हेरी गुड यार. तर मग बाहुबली टीम एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत आणि सर्वांना रिक्वेस्ट आहे, सर्वांनी पटकन बसून घ्यायचं आहे. लवकरात लवकर लवकरात लवकर दोन्ही टीमना रिक्वेस्ट आहे, लवकरात लवकर बसून घ्या. गेम जो आहे तो नंतर कंटिन्यू करू.
31 मे 22 साली मी रिटायर होत आहे. 20 एप्रिल 1990 साली मी कामाला लागलो. कामाला लागल्यानंतर माझी अपॉइंटमेंट ही D1 गॅरेजला असल्यामुळे आणि ती तिथे ड्युटी 6ची ड्युटी असल्यामुळे मी पवईवरून कामाला येत असताना मला पाठीच्या वेळी वडील सोडायला यायचे. कारण पाठी 4:30ला घर सोडायला लागायचा. 6ला मला गॅरेजला पोचायचं असायचं. मग वडील मला सोडल्यानंतर मग ते घरी यायचे. मग मी तिथून माझ्या प्रवासाला चालू व्हायचो. तिथून मी कांजूरमार्गला बसने जायचो. तिथून ट्रेन पकडून मी दादर वाया करून ग्रँड रोडला जायचो. परत दुपारच्या वेळी ड्युटीवर चढला की दुपारच्या वेळी मग मी घरी प्रवास करायचो. मी माझा जायचं इथून बस काय चालू झाल्या बसमध्ये. असं करता करता मी तिथे D1 गॅरेजला 4 वर्षी ड्युटी केली. नंतर हेवी गाडी असल्यामुळे मी कंटाळायला लागलो. हेवी गाड्यांवर लाईन गाडीची ड्युटी बघायची. तर बोललो चला ॲम्ब्युलन्स गॅरेज आहे, चांगलं गॅरेज दिसतंय म्हणून मी तिथून ट्रान्सपोर्ट घेतले. तिथून मला वाटलं मला ॲम्ब्युलन्स चालवायला येते, हार्सवॅन चालवायला येते. पण जे अधिकारी होते ते नवीन झोपून आला की पहिले त्याची टेस्ट केली जायची. कुठल्या गाडीचा लायकीचा आहे, कसं चालू शकतो ते पूर्ण त्याचं हे करायचं. तर छोटी गाडी देऊन बघितली, मोठी गाडी देऊन बघितली. त्यांनी पहिल्या दिवशी मला छोटी गाडी दिल्यानंतर कार दिल्यानंतर तुला हार करायला पाठवण्याचा काय झालं. तर तिथून मला ते पाहिजे त्यांनी. तिथं तो ना हा ड्रायव्हर व्यवस्थित आहे. त्यांनी मला तिथे ठरवून माझ्या ऑफिसरला सांगितलं आम्हाला हा ड्रायव्हर चालू. तर मी 5 वर्षे ड्युटी केली. 5 वर्षे अशी ड्युटी होती की ते फॅमिलीपासून जास्तीत जास्त लाभ राहायचो. आठवड्यातून कमीत कमी महिन्यातले 15 दिवस मुंबईमध्ये तर 15 दिवस मुंबईच्या बाहेर. असं काय फॅमिलीमध्ये थोडा गॅप असायचा. पण तरी पण काय विशेष तेवढं एक काम केलं की मला सांभाळून घेत नाही. मी तुला एकच बोलला आपण जॉब आहे आपल्याला करणं लागतं. आणि ते हे करून काय फायदा नाही. कंप्लेंट करायची की तब्येत बिघडली. तुम्ही आले की लगेच मुलांची तब्येत बरी होते म्हणजे त्याला तुम्ही पाहिजे नजरेमध्ये. मग असं करून ते 5 वर्षे कशी तरी काढले. नंतर लास्ट पिरियडला त्याच आयुक्तांना असं सांगितलं साहेब तुम्ही रिटायर होत आहे तर 15 दिवस अगोदर मला पाठवा. आता परत मी तिथं अडकलो तर मी परत बाहेर निघू शकतो. मला तो आयुक्त परत 5 वर्षे ठेवलं. असं करत बाहेर निघालो. नंतर बाहेर निघाल्यानंतर परत मी मुलटणला राहिलो. मुलटणला राहिलो तर अधिकाऱ्याच्या तर नजरेत आहे मी हा कुठे गेलं सट होतं. मग ते आपलं परत फेअरला राहिलो. मला आता परत कुठे अडकायचं नाही. असं करून मग परत शेवटी महापौर दत्ताजवळ आहे. दत्ताजवळ आल्यानंतर परत तिथं मला परत आठवलं. तिकडं काय कोणाची कंप्लेंट झाली काय झाली की हा तिथं सट होतो म्हणून डिक्लेअर करायचं. मग परत तिथं पण तसं झालं. मग तो कसं दत्ताजवळीचं संबंध चांगलं असल्यामुळे मी सांगितलं मी तुमच्या मेन गाडीवर ड्युटी नाही करणार. साहेबांना सांगितलं मला मेन गाडीवर ड्युटी नाही. फॅमिलीला पाठवत असलं तरी जातो. तरी गेले फॅमिली त्याला उतरवणार त्याला वरती मेन गाडीवर घेतलं मला फॅमिलीला उतरवलं. तसं करून 2 वर्षे आरामात गेले. तसं त्याचे घरोभाव असायचे एवढं की फॅमिली गाडीवरती घरोभाव. तरी एकदा दोनदा त्याने हे केलं मला हार्ड ड्युटी नाही मला फॅमिलीमध्ये जास्ती वेळ देण्यासाठी. असं करून ते झाल्यानंतर परत शोभा राहुलचं एक आलं. तिथं दुसऱ्याला अडकवलं बाजूला सगळं. नंतर बोललं आता एक असं दुपारी 2 वाजता यायचं. 2 वाजता आले की काय आपलं जेवायचं सहज उठलं जाईल. त्याला ते माहिती असायचं की हा आता तो काय की रात्री ते 9:30ला निघायचे ऑफिसमध्ये. 9:30ला सोडलं निघायचं. म्हणून 10:30 वाजायचे तिथं पोचायला पार्ल्याला त्याला सोडलं. गाडी सोडली की घरी जायचं. तर त्यांना माहिती आहे का हा याला रात्री घरी जायला 12 वाजता 11:30 12 असं वाजतात म्हणजे वेळ असतात. म्हणजे त्यांना तो स्वभाव माहिती पडल्यामुळे त्यांनी कधी बिलकुल त्यांनी त्रास दिला नाही. त्याच्या जवळपास गाडी उभी करायची. तुम्ही गाव इकडे तिकडे मला एवढा यावं मला ऑफिसर बंद होत आहे. म्हणून त्यांनी सांगितलं मुंबईच्या हल्ली पार्किंग जवळ घ्यायला मग मला गरम मिळून गेलं. तर तिथून मग मी त्या म्हणून घ्यायला तिथं ते 1.5 वर्ष ऑफिसर होते मला. तर ते 1.5 वर्ष माझं एकदम मजेत गेलं. फॅमिलीला सकाळी करायचं तर सांगायचं डबा बनवून नको
ओके, तर मग मंडळी एक छोटंसं काउंटर करूया. से 10 9 8 7 6 5 4 3 2 1 and hit the song. Congratulations and celebrations when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilations. I want the world to know I'm happy as can be. Who would believe that I could be happy and contented? I used to think that happiness hadn't been invented, but that was in the bad old days before I met you. When I let you walk into my heart. Congratulations and celebrations when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilations. I want the world to know I'm happy as can be. I was afraid that maybe you thought you were above me, that I was only fooling myself to think you'd love me. But then tonight you said you couldn't live without me, that roundabout me you wanted to stay. Congratulations and celebrations when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilations. तू ही तो जन्नत मेरी, तू ही मेरा जुनू, तू ही तो मन्नत मेरी, तू ही रूह का सुकून, तू ही अखियों की ठंडक, तू ही दिल की है दस्तक. और कुछ ना जानू मैं, बस इतना ही जानू, तुझ में रब दिखता है यारा, मैं क्या करूं. तुझ में रब दिखता है यारा, मैं क्या करूं. सजदे सर झुकता है यारा, मैं क्या करूं. तुझ में रब दिखता है यारा, मैं क्या करूं. मजबूरी, मैंने नजरों से तुझे छू लिया. ओहो कभी तेरी खुशबू, कभी तेरी बातें, बिन मांगे ये जहां पा लिया. तू ही दिल की है रौनक, तू ही जन्मों की दौलत. और कुछ ना जानू, बस इतना ही जानू, तुझ में रब दिखता है यारा, मैं क्या करूं. तुझ में रब दिखता है यारा, मैं क्या करूं. सजदे सर झुकता है यारा, मैं क्या करूं. तुझ में रब दिखता है यारा, मैं क्या करूं.
परछम आए मुझे तरसाए, तेरा साया छेड़ के चूमता, ओ तुझ मुस्काए. 2 शब्द बोलायचे आहेत. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी माझ्या हा 4 वेळी. दुसऱ्यांसाठी काम करणं संपलं, दुसऱ्यांसाठी काम करणं संपलं, आता स्वतःसाठी जगायचं आहे. दुसऱ्यांसाठी काम करणं संपलं, आता स्वतःसाठी जगायचं आहे. तुम्हीच तुमच्या आयुष्याचे बॉस आणि प्रत्येक तुमचा दिवस हॉलिडे आहे. तुम्हीच तुमच्या आयुष्याचे बॉस, आता प्रत्येक दिवस हॉलिडे आहे. जगण्यासाठी कामावर जाणं संपलं, जगण्यासाठी कामावर जाणं संपलं, आता फक्त जगायचं आहे. निवृत्तीनंतरचं आयुष्य तुम्हाला नव्याने फुलवायचं आहे. पण खरंच का असं क्षणार्धात काम कोणाला थांबवता येतं का कोणाला? पण खरंच क्षणार्धात असं काम थांबवता येतं का कोणाला? तुझ्या सेवेत हजर आहे मी उद्याच म्हणाल बायकोला, तुझ्या सेवेत हजर आहे मी असं उद्याच म्हणाल बायकोला. नको सकाळचा आलाम आणि नको कामाचा ताण, नको सकाळचा आलाम आणि नको कामाचा ताण. निवृत्तीनंतरचं आयुष्य जगा तुम्ही एकदम झकास, निवृत्तीनंतरचं आयुष्य जगा तुम्ही एकदम झकास. माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. से चलूं तुझ पे ही आके रुकूं, तेरे सिवा मैं जाऊं कहाँ, कोई भी राह चुनूं, तुझ पे ही आके रुकूं. तुम मिले तो लम्हे थम गए, तुम मिले तो सारे गम गए, तुम मिले तो मुस्कुराना आ गया. तुम मिले तो जादू छा गया, तुम मिले तो जीना आ गया, तुम मिले तो मैंने पाया है खुदा. तुझ में किनारा दिखे, दिल को सहारा दिखे, आ मेरी धड़कन थाम ले, तेरी तरफ ही मुड़े, ये सांस तुझसे जुड़े, हर पल ये तेरा नाम ले. तुम मिले तो अब क्या है कमी, तुम मिले तो दुनिया मिल गई, तुम मिले तो मिल गया आसरा. तुम मिले तो जादू छा गया, तुम मिले तो जीना आ गया, तुम मिले तो मैंने पाया है खुदा. दिन मेरे तुझसे चले, रातें भी तुझसे ढले, है वक्त तेरे हाथ में. ओ तू ही शहर
तुझ में ही घर है मेरा, रहता है तेरे साथ में। तुम मिले तो मिल गया हम सफर, तुम मिले तो खुद की है खबर, तुम मिले तो रिश्ता सा बन गया। तुम मिले तो जादू छा गया, तुम मिले तो जीना आ गया, तुम मिले तो मैंने पाया है खुदा। जीवदंगला गुंगला रंगला असा विरमाची हस तू, जीव लागला लाभला ध्यास यो तुझा, गहिवरला श्वास तू। पहिला तेरा देशील साथ मला देशील, काळीज माझं तू। सुख भरतीला न भरतीला पुनवचा चांद तू, जीवदंगला गुंगला रंगला असा विरमाची आस तू, जीव लागला लाभला ध्यास यो तुझा, गहिवरला श्वास तू। चांद सुगंधाईल रात उसासा देईल, सारी धरती तुझी रुजव्याची माती तू। खुला आभाळ ढगाळ त्याला रूढीचा इटाळा, माझ्या लाख सजणा ही काकणाची तोड माळ तू। खुळ काळीजे हे माझं तुला दिलं मी आताना,
चांद तू जीव रंगला 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 सा विरमाची आस तू जीव लागला लाभला ध्यासया मेरी राहें तेरे तक है, तुझ पे ही तो मेरा हक है। इश्क मेरा तू बेशक है, तुझ पे ही तो मेरा हक है। साथ छोड़ूंगा ना तेरे पीछे आऊंगा, छीन लूंगा या खुदा से मांग लाऊंगा। तेरे नाल तकदीरां लिखवाऊंगा, मैं तेरा बन जाऊंगा, मैं तेरा बन जाऊंगा। सो तेरी मैं कसम यही खाऊंगा, कीते वादे आनू मरा निभाऊंगा। तुझे हर बारी अपना बनाऊंगा, मैं तेरा बन जाऊंगा, मैं तेरा बन जाऊंगा। जुदा मैं हुई तेरी खातिर, तू ही मंजिल दिल तेरा मुसा